आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा सीमा महेश आहूजा को उल्लासनगर जिला अध्यक्ष नियुक्त किए जाने के बाद पार्टी की ओर से एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस दौरान प्रदेश प्रवक्ता महेश तपासे और जिला अध्यक्ष सीमा महेश आहूजा ने शहर की विभिन्न समस्याओं को लेकर प्रशासन पर निशाना साधते हुए जनहित के मुद्दों पर संघर्ष करने की बात कही। पत्रकार परिषद में सीमा महेश आहूजा ने कहा कि उल्लासनगर में मटका, गुटखा, नशे और राजनीतिक गुंडागर्दी का माहौल बढ़ता जा रहा है, जिससे युवाओं का भविष्य प्रभावित हो रहा है। पार्टी शहर को नशा मुक्त बनाने के लिए जन जागरूकता अभियान चलाएगी तथा युवाओं को जागरूक करने के लिए विभिन्न कार्यक्रम आयोजित करेगी। उन्होंने कहा कि शहर में पानी, सड़क और कानून व्यवस्था की स्थिति भी चिंताजनक बनी हुई है। इन समस्याओं के समाधान के लिए संबंधित विभागों के अधिकारियों से मुलाकात कर आवश्यक कदम उठाने की मांग की जाएगी। साथ ही उल्लासनगर में बढ़ती अवैध गतिविधियों और कानून व्यवस्था को लेकर पुलिस उपायुक्त से भी मुलाकात कर कड़ी कार्रवाई की मांग की जाएगी। पत्रकार परिषद में डंपिंग ग्राउंड का मुद्दा भी प्रमुखता से उठाया गया। नेताओं ने कहा कि यदि इस समस्या का जल्द समाधान नहीं हुआ तो नागरिकों के स्वास्थ्य पर गंभीर असर पड़ सकता है। पार्टी इस विषय को लेकर भी प्रशासन पर दबाव बनाएगी। प्रदेश प्रवक्ता महेश तपासे ने कहा कि शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर की जनता के मुद्दों को लेकर संघर्ष करती रहेगी और नागरिक को मूलभूत सुविधाएं दिलाने के लिए हर संभव प्रयास करेगी। पवार इनके नेतृत्व में मुझे जिलाध्यक्ष का पद मिला है। ये जो पद है वो मेरी योग्यता देख के ही मिला है। और सबसे पहले तो मैं ये बताना चाहती हूँ उल्लासनगर शहर वासियों को कि राष्ट्रवादी कांग्रेस का जो अस्तित्व है, जो कम हुआ है, वो मुझे बढ़ाना है। और इसके लिए आपने मुझे एक सवाल पूछा, तो कोई पार्टी के बारे में मैं नहीं बोलना चाहती हूँ और ना ही तो मैं किसी के बारे में और कुछ बोलना चाहती हूँ। मुझे काम करना है, मुझे राष्ट्रवादी कांग्रेस का जो अस्तित्व है वो बढ़ाना है। देखिए, ये जो डंपिंग ग्राउंड है, रोड की प्रॉब्लम है, हर जगह पे गड्ढे हैं और पानी की जो व्यवस्था बरोबर नहीं है, उसके बारे में प्रशासन के साथ मैं बात करूंगी और ये मुद्दा ज़रूर उठाऊंगी। और ये मुद्दा उठा के प्रशासन से बात करके वरिष्ठों के साथ भी बात करूंगी और ज़रूर उल्लासनगर शहरवासियों के लिए मैं हर एक चीज़ का व्यवस्था करना चाहती हूँ और वो करूँगी। पार्टी के बारे में अगर बोलना चाहते हो तो मैं अभी 1-2 दिन में ही बैठने वाली हूँ। मेरी बैठक बैठेगी, उसमें मैं कमेटी ये करूँगी। तो कमेटी में जो भी रहेगा वो सब उसमें ही करना चाहती हूँ। कांग्रेस छोड़ने की वजह कुछ नहीं थी। एक्चुअली बोला जाए तो बहुत अच्छी तरह से कांग्रेस में भी काम हुआ है मेरा, लेकिन मेरी जो सासू माँ है वो मेरे राष्ट्रवादी में थी पहले। 2002 में वो नगर सेविका थी। तो मुझे ऐसा लग रहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस में ही वापस एंट्री करके मैं उनकी ही जो काम जो है वो आगे बढ़ाना चाहती हूँ। आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो की उल्लासनगर शहर जिल्ह्याला विशेष करून आमच्या प्रामाणिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, कार्याध्यक्ष सुप्रियाताई, प्रदेशचे आमचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे जिल्ह्याचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी निरीक्षक, आम्ही सर्वांनी सीमाताई आहूजा यांना उल्लासनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर जबाबदारी दिलेली आहे। आता हे ह्यांची जबाबदारी की सगळ्या जुन्या नवीन ह्या लोकांना घेऊन उल्लासनगर शहरातले सर्व पदाधिकारी एकत्र करून नवीन संघटना, पक्ष संघटना बांधायची आहे। आजचा मुद्दा राजकीय कमी आणि सामाजिक जास्ती आहे। मला उल्लासनगरच्या प्रशासनाला विचारायचं, नेमकं उल्लासनगरमध्ये चाललंय काय? 20-21 वर्षाच्या मुलाच्या 4 चाकूनी हत्या होते, किडनी रॅकेट चालू आहे, पोलीस कोठडीमध्ये आरोपी मयत होतो जेलमध्ये, आणि अशा सगळ्या गोष्टी घडत असताना नेमकं उल्लासनगर शहरच्या लोकांना काय मिळते आणि काय मिळत नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। उल्लासनगर शहर हे घाणीचं आणि धुळीचं साम्राज्य झालंय। जो कचरा वेचणारा व्यक्ती आहे, जो कोणार्क एन्व्हायरोमध्ये काम करतो,
त्याचा मर्डर होतो, त्याची बायको आत्महत्या करते आणि एका गरीब कुटुंब उघड्यावर पडतं, अशी अवस्था उल्हासनगर शहराची झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सर्वात मोठा मेनेन्स ज्याला म्हणतो तो ड्रग्सचा आहे. आणि ह्या ड्रग्सच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सीमाताईंच्या नेतृत्वामध्ये, आमच्या नरेशच्या नेतृत्वामध्ये, आमच्या महेश आणि इम्रान हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आवाज लवकर उचलणार आहोत. उल्हासनगरला गुटखा, मटका आणि गर्दमुक्त करण्याचा निर्धार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने उद्याच्या 2-4 दिवसामध्ये जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांना भेटणार आहोत. जे कॉलेजेस आहेत त्याच्या आजूबाजूची पाहणी करणार आहोत, सगळ्यांचे व्हिडिओज बनवणार आहोत, पत्रकारांच्या माध्यमातून देणार आहोत. म्हणजे गुटखा, मटका आणि गर्द हे मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हालचाल करणार आहे. वास्तविक हे निर्वासितांचं गाव आहे. ज्या फाळणीनंतर जे लोक उल्हासनगर शहरामध्ये आली आणि उल्हासनगर शहरामध्ये एक त्यांनी सुंदर असं शहर बनवलं, मेहनतीवर बनवलं. आणि या मेहनतीचं आज काय नेमकं झालेलं आहे का उल्हासनगर एकदम गुंडगिरीचं शहर झालेलं आहे. अख्ख्या ठाणे पोलीस कमिशनरेटमध्ये सर्वाधिक जास्त गुंडगिरी जर कुठे होत असेल, राजकीय गुंडगिरी जर कुठे होत असेल तर ती उल्हासनगर शहरामध्ये होते. त्याला आळा घालण्यासाठी, सामान्य नागरिकाला सुरक्षा देण्यासाठी उल्हासनगर स्टेशनवरनं ज्या भगिनी मुंबईला नोकरीला जातात त्यांना त्या दृष्टिकोनातून सुरक्षा प्रोव्हाइड करण्यासाठी, उल्हासनगर स्टेशनचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि महापालिकेचे ज्या चांगल्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत थेट पोचतात की नाही याचं देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही ऑडिट करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने उल्हासनगर मटका, गुटखा आणि ड्रग्स फ्री करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक बॅनर बनवलेलं आहे. ते बॅनर हे असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गर्दमुक्त, नशामुक्त उल्हासनगर. ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही समुपदेशन शिबिर पण घेणार आहोत, काही लोकांचं काउन्सिलिंग देखील करणार आहोत. पहिल्यांदा तर पोलीस उपायुक्त यांना भेटणार की उल्हासनगर नशामुक्त. आता नशा म्हणजे फक्त गर्दचा नशा नाही, तर औषधाचा देखील नशा केला जातो, बूट पॉलिशचा देखील नशा केला जातो, हॉटेलमध्ये देखील नशाचे पदार्थ त्या ठिकाणी दिले जातात. काल आपण बघितलं की एक कलिंगड खाल्ल्यानंतर नेमकं काय घडलं मुंबईमध्ये. आपण काल 2-4 दिवसाआधी एक परिस्थिती पाहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये असं काय घडू नये, प्रशासनाला पूर्णपणे मदत करणार. पण प्रशासन जर कुठे चुकत असेल तर प्रशासनाच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर येण्याची भूमिका देखील आम्ही सर्वजण स्वीकारणार. आता आपल्याकडे काय प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. इशारा कुणाकडेच नाही, मी बोललो आणि ज्याला कळायचं होतं ते कळून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला बोलायचं होतं आणि ज्याला कळायचं होतं ते कळून गेलेलं आहे. आता राजकीय गुंडगिरी किंवा कुठल्याच प्रकारची गुंडगिरी ही उल्हासनगरमध्ये सहन केली जाणार नाही. विशेष करून सामान्य कॉमन मॅनवर जर कोण गुंडगिरी करत असेल, त्याला मारहाण करत असेल, मोटरसायकलच्या गाड्यांची चोरी होतच आहे. पण आता एटीएमच्या मशीनमधल्या बॅटऱ्या पण चोरी गेल्या गेल्यात, ही अवस्था आहे. म्हणजे हे शहर आपल्याला आश्रय देणारं शहर आहे, हे शहर आपल्याला रोजगार देणारं शहर आहे. ह्या शहराची काय अवस्था झाली आहे, इथे पोलीस पेट्रोलिंग व्यवस्थित आहे की नाही, इथे म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी, कचरे साफ करणारे कर्मचारी हे व्यवस्थित फिरतात की नाही, या सगळ्या गोष्टींची पाहणी आम्ही तंतोतंत करणार. कुठल्याही राजकीय पक्षात टीका टिप्पणी करणार नाही, परंतु सामान्य माणूस अडचण असेल, सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान मिळवण्यासाठी आमचा पक्ष काम करणार. कोणी आमच्यासोबत आहे नाही याची पर्वा नाही. भारतीय संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत. भारतीय संविधानाचे एक जरी कलम आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो तर उल्हासनगरच्या बड्या लोकांना झोप लागणार नाही, एवढी खात्री तुम्हाला देतो. आमची भूमिका विरोधी पक्षाची असून खरं तर लोकाभिमुख आमची भूमिका असणार आहे. सामान्य माणसावर कुठेही अन्याय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल, आता मी तुम्हाला माहिती आहे आता मी इकडे आल्यानंतर एवढ्या गोष्टी बोललो, याचा अर्थ माझा काहीतरी अभ्यास झाला असेल. आणि ज्या क्राईमवर अभ्यास झाला असेल तर माझा महापालिकेच्या बाकीच्या गोष्टींवर अभ्यास झालाच असेल ना. म्हणजे अभ्यास केल्याशिवाय मी बोलत नाही, हे माझं थोडं एक गुण आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांकडनं पण मार्गदर्शन घेणार, जे सत्य ते मांडणार, कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता जे सत्य ते सत्य मांडणार. ह्या शहराच्या स्थानिक नागरिकांना, 12 बलुतेदार नागरिकांना चांगली सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून, चांगलं आरोग्य देण्याच्या हेतूने आम्हाला काम करायचे. महापालिकेला माझा प्रश्न आहे, तुमचं सगळं आम्ही बघितलं, किती वेळा तुम्ही टेंडर काढले, अ-च्या घरापासून ब-च्या घरापर्यंत रस्ता, ब-च्या घरापासून अ-च्या घरापर्यंत रस्ता. मला सांगा उल्हासनगर शहराची एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? उल्हासनगरचं अनफिल्टर्ड पाणी पिऊ शकतं का कोण?